जेणेकरून कसल्याही लेवलचा पेपर आला तर आपलं विद्यार्थी 100% प्रश्न सुटायला पाहिजेत. त्याला कसलंही सोपं सुटणार, मीडियम सुटणार, हार्ड सुटणार. अरे प्रश्न दे तू. मी RD सरांचा विद्यार्थी आहे. RD सरांनी आम्हाला केमिकल कायनेटिक्स शिकवलंय. काहीही विचार तू, काहीही विचार. वेलकम द मॅजिक वर्ल्ड ऑफ RD's केमिस्ट्री क्लासेस. आणि मी आहे RD सर, डोनगावरे सर. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जबरदस्त कमेंट्स करत चला, जेणेकरून मला आणखीन जास्त एनर्जी भेटेल. तर हा पार्ट 2 आपण बघणार आहोत, रेट ऑफ रिॲक्शन. तर बहुतेक तुम्हाला केमिकल कायनेटिक्सचा पार्ट 1 म्हणा किंवा लेक्चर 1 100% आवडलंच असेल. आपण आता पार्ट 2 सुरू करूयात. त्यामध्ये आपण बघणार आहोत रेट ऑफ रिॲक्शन. आपण त्यामध्ये बघणार आहोत रेट ऑफ रिॲक्शन. सर, हे रेट ऑफ रिॲक्शन असतं काय? ओके, मी आणखीन एक पेन घेतो, थांबा. तर सर, हे रेट ऑफ रिॲक्शन असतं काय सर? हे मग तुम्ही म्हणत असाल, हे बघा रेट ऑफ रिॲक्शन काय असतं? तर रेट ऑफ रिॲक्शनलाच तुम्ही स्पीड ऑफ रिॲक्शन सुद्धा म्हणू शकता. रेट म्हणजेच तुम्ही काय म्हणू शकता हो, स्पीड ऑफ रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शन, एखादी रिॲक्शन होत असेल त्याचं रेट काय? रेट म्हणजे व्हॅल्यू नाही, किती रुपयाला नाही. रेट दॅट मीन्स स्पीड. रेट दॅट मीन्स स्पीड ऑफ रिॲक्शन. मग स्पीड ऑफ रिॲक्शन आपण बघत आहोत. स्पीड ऑफ रिॲक्शन बघत आहोत कुठल्याही रिॲक्शनची. म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन बघत असताना सर कुठल्या रिॲक्शनचं रेट बघणार? हे बघा, आपण जनरली रिॲक्शन 2 प्रकारे करतो. कुठल्याही कंपाऊंडचे 3 स्टेट असतात. कंपाऊंड 3 स्टेटमध्ये अवेलेबल आहेत, गॅस, लिक्विड, सॉलिड. बट आपण 2च रिॲक्शन बघणार आहोत, कारण की त्या त्यांची दोघांची प्रॉपर कोलिजन होते. कुणाची हो? गॅस आणि लिक्विडची. तर बघा, लक्षात ठेवा, कधीही जर तुम्ही रेट ऑफ रिॲक्शन स्टडी करत आहात, आणि जर तुमची रिॲक्शन जर गॅसेस फॉर्ममध्ये असेल, जर तुमचे रिॲक्टंट गॅसेस फॉर्ममध्ये असतील, तर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनच्या ऐवजी प्रेशर बघावं लागेल. काय बघावं लागेल? प्रेशर ऑफ दॅट गॅसेस. आणि जर तुमचे रिॲक्टंट्स लिक्विड फॉर्ममध्ये असतील, तर तुम्हाला त्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट बघावं लागेल. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट हिअर प्रेशर ऑफ रिॲक्टंट or maybe a product. A pressure of reactant or product, concentration of reactant or product बघावं लागेल तुम्हाला. तर चला सुरू करूयात रेट ऑफ रिॲक्शनची डेफिनेशन. तो रेट ऑफ रिॲक्शन काय असतं? तर रेट ऑफ रिॲक्शन काय असतं? तर रेट ऑफ रिॲक्शन म्हणजेच चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट और प्रोडक्ट पर युनिट टाइम. तर बघा, रेट ऑफ रिॲक्शनचं फिजिक्समध्ये पण असे कॉन्सेप्ट आहे बघा. स्पीडची डेफिनेशन फिजिक्समध्ये तुम्ही ऐकलं असाल, तर फिजिक्समध्ये हो, स्पीडची डेफिनेशन काय असते? स्पीडची डेफिनेशन असते डिस्टन्स कव्हर्ड बाय टाइम टेकन. फिजिक्समध्ये तुमची डेफिनेशन असते, स्पीड म्हणजे डिस्टन्स कव्हर्ड बाय टाइम टेकन. असं फिजिक्समध्ये डेफिनेशन आहे, तुम्हाला आठवत तर असेल. तर त्याच्यासारखी जर डेफिनेशन आहे, कधी बघा बघा, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन बाय टाइम टेकन. ओके, तर हे असं डेफिनेशन आहे. फिजिक्सच्या डेफिनेशन सारखी डेफिनेशन आहे. ते तर कुठं नोट म्हणून लिहून ठेवा, मार्जिनवर लिहून ठेवा. अशाही गोष्टी मार्जिनवर लिहून ठेवायचं, जे हिरव्या पेनने करत असतो जनरली. आणि स्क्रीनशॉट काढत जावा वेळोवेळी. मे बी या व्हिडिओच्या अगोदर पण एक काढत जावा, व्हिडिओच्या नंतर पण काढत जावा. स्क्रीनशॉट नसेल तर त्याला पॉज करून लिहित चला. या तर चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट और प्रोडक्ट पर युनिट टाइम किंवा पर टाइम.
जसं तिथं फिजिक्समध्ये आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स कवर्ड बाय टाइम टेकन, तसं इथं चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट बाय टाइम. हे बघा, रेट ऑफ रिॲक्शनला आपण शॉर्टकटमध्ये ROR म्हणूयात, रेट ऑफ रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शन प्रत्येक वेळेस थोडं लांब सुरक लिहिण्याऐवजी याच्या पुढून आता मी शॉर्टकटच लिहिणार ROR. ROR म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन, ROR म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन. तर पाहणं रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय, तर रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट बाय टाइम. Change in concentration of reactant by time or is equal to change in concentration of product by time. आपण दोघांचाही संदर्भ घेऊ शकतो. रेट ऑफ रिॲक्शन मध्ये जेवढं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, इथं तुम्ही असं लिहू शकता डिक्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, इन्क्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. हे बघा ना, जेवढं रिॲक्टंटचं, हे बघा एक ग्राफ काढूयात आपण. हे ग्राफ बघा, हे आहे ग्राफ कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम. हे बघा, हे एक्स ॲक्सिस, हे वाय ॲक्सिस, आणि वाय ॲक्सिसवर मी काय ठेवलं कॉन्सन्ट्रेशन, आणि एक्स ॲक्सिसवर काय ठेवलं मी, एक्स ॲक्सिसवर ठेवलं मी टाइम. मग हे आहे ग्राफ कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइमचा. मग इथं लक्ष द्या, हा जो तुम्हाला दिसतोय, हा जो तुम्हाला ग्राफ दिसत आहे, हा आहे रिॲक्टंटचा, आणि इथं जे तुम्हाला दिसत आहे हा ग्राफ आहे प्रोडक्टचा. तर प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते वाढत चाललेलं आहे, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते वाढत चाललेलं आहे, आणि रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कमी होत चाललेलं आहे. तर ऑब्व्हियसली साधी गोष्ट आहे हो. रिॲक्शन ज्या वेळेस होते त्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट कमीच होत जाणार. बघा, जसं एक एक्झाम्पल, आपण क्लासमध्ये आलो, क्लासमध्ये आल्या आल्या आपलं कॉन्सन्ट्रेशन भरपूर असतो. जसं आपलं टाइम होत चाललं तसं आपलं कॉन्सन्ट्रेशन काय होत जातं, कमी कमी होत जातं. त्याच्यानंतर थांबतोच थोड्या वेळानंतर, तर काहीच होत नाही. म्हणून आपण व्हिडिओ सुद्धा अर्ध्या तासाचेच करत आहोत, कारण की विद्यार्थ्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी 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 होत जाईल बाबा, त्याच्यानंतर मग काहीच कळणार नाही. म्हणून मी 1-1 तासाची व्हिडिओ, 45 मिनिटाची व्हिडिओ अजिबात बनवलं नाही. एक ह्युमन मेंटॅलिटीचा एक विचार केला, एक अभ्यास केला. हे का मूवी नाही की 3-3 तास मन लावून बघितलं. इथे काय आपलं एक हिरो, एक हिरोईन, एक विलन, डिशुम डिशुम प्यार प्यार असं काही नाही इथं की 3-3 तास डोळे फाडू फाडू बघायला. का पबजीचा गेम नाही. फार बाळांनो, विद्यार्थ्यांच्या मेंटॅलिटीचा विचार करून मी अर्ध्या तासाचे व्हिडिओ बनवले. लक्ष द्या. तर इथं सुद्धा विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन बघा कमी कमी होतो, तसं तर रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा काय होतं, कमी कमी होतं. आणि ज्या स्पीडनं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे त्याच स्पीडनं कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट सुद्धा वाढणार. ज्या स्पीडनं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार त्याच स्पीडनं कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट सुद्धा वाढत जाणार. आणि हा जिथून कॉन्स्टंट झाला तोही तिथून कॉन्स्टंट होत जाणार. आणि विशेष तुम्हाला सांगतो बरं, जिथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट किंवा प्रोडक्टचं चेंज होत आहे तेवढं स्टडी करणं, तिथपर्यंतची स्टडी करणं म्हणजेच हे तिथपर्यंतचीच आपण स्टडी करतो केमिकल कायनेटिक्समध्ये. ह्या चॅप्टरमध्ये कॉन्सन्ट्रेशन चेंज जोपर्यंत होतो तिथपर्यंतच आपण अभ्यास करतो केमिकल कायनेटिक्समध्ये. जिथून ते ग्राफ कॉन्स्टंट झाले म्हणजे ते इक्विलिब्रियममध्ये आले. त्या पॉईंटला ते दोघं इक्विलिब्रियममध्ये आले, आणि इक्विलिब्रियममध्ये आले तर आता कॉन्सेप्ट अप्लाय होतो थर्मोडायनॅमिक्सचा, आणि तो आपण चॅप्टर शिकतो कुठं, आयोनिक इक्विलिब्रियम किंवा केमिकल इक्विलिब्रियममध्ये, किंवा थोडक्यात म्हणा हे आपण चॅप्टर आहे इक्विलिब्रियम. ते इक्विलिब्रियममध्ये शिकतो जेव्हा कॉन्स्टंट होतं. तिथून पुढे इक्विलिब्रियम चॅप्टरमध्ये शिकतो अकॉर्डिंग टू थर्मोडायनॅमिक्स. आणि जिथपर्यंत कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट इन्क्रीज होतो त्या पॉईंटपर्यंत आपण ते जे काही टर्म्स आहे ते स्टडी करतो केमिकल कायनेटिक्स चॅप्टरमध्ये. हे एक लक्षात राहू द्या. हे जनरली कोणी सांगत नाही, कोणी म्हणजे विद्यार्थी विचार बी करत नाही त्याचा. विद्यार्थी फक्त केमिकल कायनेटिक्समध्ये ग्राफ दिसतोय सर असलंच, इक्विलिब्रियममध्ये हे असलं ग्राफ दिसत आहे, हे नेमकं ग्राफ कोणाचं आहे? हा ग्राफ रिॲक्शनचा आहे.
कुठून कुठपर्यंत वाटून घेतलं हे माहीत राहणं गरजेचं आहे. जसं आता मी लातूरचं आहे तर आपले लातूरचे हद्द कुठपर्यंत आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठलाही दुसऱ्या, मी बीडचे आहात, आपला जवळचा जिल्हा, तर तुझी बीडची जे हद्द सुरू होते ते कुठून सुरू होते. प्रत्येकाला आपापले हद्द माहीत राहायला पाहिजेत, आपापले मर्यादा माहीत राहायला पाहिजेत. जसं विद्यार्थ्यांना माहीत राहायला पाहिजे की आपलं खरतरी एम काय आहे, आपली मर्यादा काय आहेत, आपलं उद्दिष्ट काय आहे, तेव्हाच माणूस सक्सेसफुल होतं. लक्षात ठेवा, उगं व्हिडिओ बघून सुद्धा जमत नाही. मन लावून व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. व्हिडिओ बघत बघत ते सगळं लिहून ठेवणं गरजेचं आहे, तेव्हा कॉन्सन्ट्रेशन वाढतं. एक काहीतरी असं करत चला, व्हिडिओ पूर्ण बघत चला, त्याच्यानंतर व्हिडिओ बघताना काहीतरी लिहित चला, त्याच्यानंतर व्हिडिओ डबल पॉज करू लिहून घेत जावा. मग त्याच्यानंतर तिसऱ्या वेळेस त्याच व्हिडिओला हाय स्पीडमध्ये पळवायचं आणि एकदा रिव्हिजन करून टाकायचं. असं जर तुम्ही 3दा व्हिडिओ बघितलो तर तुम्हाला हा चॅप्टर नंबर 1 येऊन जाईल. नंबर 1. मग तुम्ही उभ्या मानेनं कुणालाही कसलाही प्रश्न विचार भाऊ म्हणू शकता. हे डेली तुम्ही व्हिडिओ 3 वेळेस बघणं गरजेचं आहे. बघा, अर्ध्या तासाचा व्हिडिओ जर तुम्ही 3 वेळेस बघितलात तर तुम्हाला मिनिमम 1.5 तास लागतील, आणि लिहून बघायचं म्हणलं तर 2 तास लागतील. आणि किमान दररोज 2 तास तरी अभ्यास एका विषयाचं करणं, मिनिमम 2 तास. तसं तर माझ्यामध्ये तर मॅक्झिमम 4 तास अभ्यास करायला पाहिजे. जसं की फॉर एक्झाम्पल 4 तास फिजिक्स, 4 तास केमिस्ट्री आणि 4 तास बायो किंवा जे मॅथ ग्रुपचे 4 तास मॅथ, तर 4 त्रिकम 12 तास अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर उरतात 12 तास, त्यात 6 तास, 6, 7, 8 तास झोपा, उरतात परत 4 तास काही करा. मी असं म्हणत नाही की 24 तास अभ्यास करत बसा. 4 तास केमिस्ट्री, 4 तास फिजिक्स, 4 तास बायोलॉजी करा, आणि ज्या दिवशी जे व्हिडिओ पाठवलं त्या दिवशी ते व्हिडिओ पाठच करून टाका. पाठच. असं नाही रिव्हिजनची सुद्धा गरज भासू नये एवढं खतरनाक करून टाका. 3दा व्हिडिओ बघितलं, एकदा लिहिलं, त्याला अभ्यास करा, लिहून अभ्यास करा, लिहून अभ्यास करा, परफेक्ट बनवा. दुसऱ्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ सडन कळून जातो. बघा, फटकन कळून जातो. तर माझ्या मध्ये ते लक्ष द्या. द रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट बाय टाइम किंवा चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट बाय टाइम. म्हणजे आपण दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन घेऊन मे बी रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर सुद्धा आपण रेट काढू शकतो किंवा प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनवर सुद्धा रेट काढू शकतो. मी समजा असं म्हणलो की रिॲक्टंट इथं 10 आहे आणि इथं कॉन्सन्ट्रेशन 10 आहे, इथं कॉन्सन्ट्रेशन 5 आहे एवढ्या वेळात, तर बाळांनो त्याची ऑब्व्हियसली रेट आपल्याला काढता येईल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी म्हणलं, हे बघा इथं कॉन्सन्ट्रेशन 10 वरून 5 वर येण्यासाठी मला 10 मिनिट लागले. किती मिनिट लागले? 10 मिनिट लागले. हे ए ऑप्शन. आणि 10 पासून 5 पर्यंत येण्यासाठी मला 5 मिनिट लागले. तर विच रिॲक्शन, कोणती रिॲक्शन फास्ट राहील, ए वाली की बी वाली? तर ऑब्व्हियसली बी वाली. सर त्याला टाइम कमी लागलेला आहे, म्हणजे रेट काय येईल? ऑब्व्हियसली जास्त येईल. कारण की हे दोघे एकमेकांच्या काय आहेत? इनव्हर्स आहेत. टाइम जास्त लागलं म्हणजे रेट स्लो आहे. साधी गोष्ट हो. तुम्हाला शिकवल्या समजलं तर तुमचा रेट काय आहे? जास्त. तुम्हाला 2-3 वेळेस बघावं लागत आहे म्हणजे टाइम जास्त लागत आहे, म्हणजे तुमचा रेट कसा आहे? स्लो आहे. जेवढं टाइम जास्त लागतं तेवढं तुमचा रेट स्लो, जेवढं टाइम तुम्हाला कमी लागतं तेवढं तुमचा रेट जास्त, तुमची स्पीड जास्त. इथे या, हे झालं ॲक्वियस फॉर्ममध्ये. जर तुमची रिॲक्शन लिक्विड फॉर्ममध्ये असेल, जर तुमची रिॲक्शन गॅस फॉर्ममध्ये असेल तर कसं होईल? तुमची रिॲक्शन गॅस फॉर्ममध्ये असेल तर कसं होईल? तर गॅस फॉर्ममध्ये असेल तर मी मागे सांगितलं, तर आपण काय बघतो? प्रेशर बघतो. The change in the pressure of reactant or maybe change in the pressure of product by time. Change in the pressure of reactant by time or change in the pressure of product by time. हे बघा, लिक्विडमध्ये असेल तर कॉन्सन्ट्रेशन आणि गॅसमध्ये असेल तर प्रेशरचा चेंज बघतो भागिले त्याचा वेळ, त्याचा टाइम. हे तुम्हाला कळालं? मग डेफिनेशन कळाली. हे डेफिनेशन इथूनच येते, याला रट्टा मारायची गरज नाही. इथं बघा, चेंज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट बाय टाइम. आपलं रट्टा अजिबात मारायचा नाही, समजूनच बाईच घ्यायचं. म्हणून तर एवढं स्लो सांगतोय तुम्हाला मी. तर या सर, मग ह्या रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट काय आहे सर?
सर युनिट काय आहे, तर मी तुम्हाला सांगतो याचं युनिट आहे, जर तुम्ही लिक्विड फॉर्ममध्ये तुमची रिॲक्शन असेल, जर तुमची लिक्विड फॉर्ममध्ये रिॲक्शन असेल तर युनिट आहे मोल पर लिटर पर टाइम. मोल पर लिटर पर टाइम, किंवा तुम्ही असं करू शकता मोल पर डीएम क्यूब पर टाइम. हे बघा, ह्याला मोल पर लिटर पर टाइमला असं लिहू शकता तुम्ही, मोल पर लिटर पर टाइम. इथं तुम्ही ह्याला असं लिहू शकता मोल पर डीएम क्यूब पर टाइम. आणि जर गॅसेस फॉर्म मध्ये रिॲक्शन असेल तर तुम्ही लिहू शकता ॲटमॉस्फिअर पर टाइम. ॲटमॉस्फिअर पर टाइम म्हणजे पर टाइम म्हणजे काय सर, हाऊ मेनी टाइम. अरे मी तुला सांगितलं, कालच आपण सांगितलं की रिॲक्शनचे प्रकार 3 असतात, व्हेरी फास्ट, व्हेरी स्लो, आणि 2 कामाचे नाहीत. आपल्या कामाचं कोण आहे, मॉडरेट रिॲक्शन. मग मॉडरेट रिॲक्शनला टाइम किती लागतं सर, काही सेकंड लागतात, किंवा काही मिनिट लागतात, काही आवर्स लागतील, तर काही डेज लागतील सर. तर या पर मिनिटच्या ठिकाणी सेकंड येईल, मिनिट येईल, आवर येईल, डे येईल, काही येईल. तर हे झालं रेट ऑफ रिॲक्शन. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत फार वेळ लागला हे एवढं सगळं तुम्हाला समजून सांगण्यासाठी, कारण की माझं म्हणणं आहे की तुम्हाला भारी चॅप्टर यायला पाहिजे. तर आपलं रेट ऑफ रिॲक्शनची डेफिनेशन झाली, जे की त्याचाच इक्वेशन आहे, त्याच्या इक्वेशनवरून तुम्ही डेफिनेशन सांगू शकता. त्याच्यानंतर तुम्ही त्याचं युनिट सांगू शकता, लिक्विड फॉर्ममध्ये काय आणि गॅस फॉर्ममध्ये आलं तर काय, आणि त्याच्यावरून तुम्ही आपण ग्राफसुद्धा एक्सप्लेन केला आत्ता व्यवस्थित सावकाशपणे. तर आता बघूयात रेट ऑफ रिॲक्शन जे आहे, तर रेट ऑफ रिॲक्शन एक्सप्रेस करण्याच्या 2 पद्धती आहेत. रेट ऑफ रिॲक्शन एक्सप्रेस करण्याच्या 2 पद्धती आहेत. देर आर 2 मेथड्स टू एक्सप्रेस द रेट ऑफ रिॲक्शन. कोणकोणते मेथड्स आहेत बाबा, कोणकोणते वेज आहेत. तर नंबर 1 वे आहे ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. एक आहे ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन, आणि दुसरा आहे इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. There are 2 ways to express the rate of reaction. One is average rate of reaction, another one is a instantaneous rate of reaction. हे average rate of reaction म्हणजे काय आणि instantaneous rate of reaction म्हणजे काय. एक साधं एक्झाम्पल सांगायचं म्हणलं, एक साधं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. आपण बाईक घेऊन गेलो घराच्या बाहेर, आणि एक 5 किलोमीटर रन केल्यानंतर आपल्याला एक ट्रॅफिक हवालदार पकडतो. मग तुम्ही टाईम बघताय, मी 5 किलोमीटर चाललेलं आहे आणि मला ह्या 5 किलोमीटरसाठी जवळपास 15 मिनिट लागलेले आहेत. म्हणजे सरासरी विचार केला तर स्लोच गेलात, तुम्ही स्लोच गेलात, तरी हा ट्रॅफिक हवालदार का पकडला. तर तुमचं ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन तिथं बघितलं जात नाही. त्या ट्रॅफिक हवालदारला माहीत नाही की तुम्ही घरातून किती स्लो आलात, मध्ये कुठं थांबलात वगैरे वगैरे, त्याला काही देणं घेणं नाही. ट्रॅफिक हवालदार ज्यावेळेस तुम्हाला पकडला त्यावेळेस तुमची स्पीड बघतो. ट्रॅफिक हवालदार ज्यावेळेस तुम्हाला पकडतो त्यावेळेसची स्पीड त्यानं बघितलं, त्याला म्हणतात इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. त्याला देणं घेणं नाही तुम्ही घरातून किती स्पीडनं आलात, नंतर त्या तिथून किती स्पीडनं आलात, मग तिथून त्या चौकापर्यंत किती स्पीडनं आलात, हे त्याचं ॲव्हरेज त्याला देणं घेणं नाही. त्या पॉईंटला तो ज्यावेळेस मला धरतो हाय स्पीड करताय म्हणून, तर ते पॉईंट झालं इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. आणि त्याच्या अगोदरचं घरापासून निघालेलं जर तिथपर्यंत गेलेलं जे वेळ आहे ते आहे ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. मग तुम्हीच ठरवा की ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शनला डिमांड आहे की इन्स्टंटेनियसला. तर इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शनला डिमांड आहे. किंवा मी आणखी एक दुसरं एक्झाम्पल सांगतो अभ्यासू विद्यार्थ्यासाठी ज्याच्याकडे बाईक नाहीच. मग अभ्यासू विद्यार्थ्यासाठी एक एक्झाम्पल छान सांगू शकतो मी. अभ्यासू विद्यार्थ्यासाठी एक छान एक्झाम्पल सांगू शकतो मी. कोणतं सर, तर हे बघा, आपली नीट एक्झाम आहे किंवा आपली जेईची एक्झाम. आपण भरपूर तयारी करतो, 11वीपासून तयारी करतो, 11वीपासून तयारी करतो, 12वीपर्यंत, 12वीपासून तयारी करतो, पूर्ण एक्झामपर्यंत. म्हणजे आपला हे कालावधी किती लागत आहे, 2 वर्ष अभ्यासाला वेळ लागत आहेत. परंतु एक्झाममध्ये एक्झामचे ते 2 तास ते 3 तास, एक्झामचे ते 3 तास ठरतात की तुम्हाला मार्क किती पडतं. तुमची त्यातली मेंटॅलिटी ठरते की तुम्हाला किती मार्क पडणार. हां, हे पण महत्त्वाचं आहे, पण ते 3 तास जास्त महत्त्वाचे आहेत. म्हणजे ते 3 तास काय झालं, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन, आणि तुमचं 2 वर्षाची जी मेहनत झाली ती झाली ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन.
मग सगळ्यात महत्त्वाचं कोणतं आहे, ते 3 तास की 2 वर्ष? नाही, 3 तास हे 2 वर्ष महत्त्वाचे आहेत, पण जास्त महत्त्वाचं कोणतं आहे, ते 3 तास. आपण हे 2 वर्ष अभ्यास करतो कशासाठी, त्या 3 तासासाठी. म्हणजे मग तुम्हाला कळालंच असेल की कोण महत्वाचं आहे, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन महत्वाचं आहे की ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन महत्वाचं आहे. तर या मग हे ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय आणि इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय, आता कळालंच असेल. इथं तुम्हाला 2 एक्झाम्पल दिलेलं आहे. ॲव्हरेज म्हणजे लार्ज टाइम इंटरवल, 2 वर्ष लागत आहेत अभ्यास करायला. म्हणजे बघा ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शनला आपण शॉर्टकटमध्ये असं लिहू शकतो. बघा ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शनला आपण शॉर्टकटमध्ये करूयात RAVG, म्हणजे ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट बाय लार्ज टाइम इंटरवल. लार्ज टाइम इंटरवल हे लक्षात राहू द्या, पुष्कळ वेळ लागतो. आणि इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन म्हणजेच रिॲक्शन ॲट गिवन इन्स्टंट, त्याच टायमाला ते 3 तास. किंवा ते बाईक पळवणारे जो कोणी स्टुडंट असेल किंवा मे बी व्यक्ती असेल तर ते ट्रॅफिक हवालदार बघायच्या टायमाला तो स्पीड, ज्यावेळेस ट्रॅफिक हवालदार तुम्हाला बघतो त्याच वेळेचीच तो स्पीड बघतो. त्याच्या अगोदर तुम्ही किती स्पीडनं पळालात, त्याच्यानंतर किती पळवणार आहात याचं त्याचं काही देणं घेणं नाही. तो ज्यावेळेस तुम्हाला बघेल त्यावेळेस तुमची स्पीड जास्त होती तर पकडेल आणि नसेल तर नाही पकडणार. म्हणजे रिॲक्शन ॲट गिवन इन्स्टंट. लक्ष द्या. तर हे बघा ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे चेंज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट बाय लार्ज टाइम इंटरवल. आणि इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शनला असं इंडिकेट करा शॉर्टकटमध्ये REST. हे बघा इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट बाय स्मॉल टाइम इंटरवल. स्मॉल टाइम इंटरवल, स्मॉल टाइम इंटरवल. हे बघा मग ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन आपण कसं करतो. ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन डायरेक्ट आपण Δx/Δt. म्हणजे काय, सुरुवातीला ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय, मग घरातून कोणत्या स्पीडने निघालो होतो, तिथं किती वेळ थांबलो होतो, तिथून कोणत्या स्पीडने निघालो होतो, म्हणजे आधी किती होती नंतर किती आहे, म्हणजे आपण असं कम्पेअर करतो. x2 - x1. ॲव्हरेज म्हणजे हेच असं, आधी किती होती आता किती आहे, तसं x2 - x1. आणि ह्याला टाइम ते होण्यासाठी टाइम आधी किती लागला होता आता किती लागलेला आहे, म्हणजेच T2 - T1. आधी किती नंतर किती, हे ॲव्हरेजमध्ये करतो आपण. dx2 - x1 T2 - T1 दॅट मीन्स Δx/Δt. हे असं ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शनमध्ये आपण असं करतो. परंतु तेच आपण इन्स्टंटेनियस रेट रिॲक्शनमध्ये असलं काहीही करत नाही, कारण की रिॲक्शन ॲट गिवन इन्स्टंट म्हणजे त्याच पॉईंटला बघायचं आपल्याला. म्हणून इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू dx/dt. एक्स म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट म्हणा. एक्स म्हणजेच इथं आपण काय घेतलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, जे की व्यवस्थित ग्राफ तुरंत सांगतो. मग इथं माझ्याकडे लक्ष द्या. मग ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन आणि इन्स्टंटेनियस रिॲक्शनमध्ये इथं शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे की डेल्टा दॅट मीन्स लार्ज चेंज आणि डी म्हणजे दॅट मीन्स स्मॉल चेंज. मग इथं लक्ष द्या. मग मी आत्ता सांगितलं की ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन फार महत्त्वाचं आहे की इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन फार महत्त्वाचं आहे. तर ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन काहीही कामाचं नाही. का बरं नाही सर, असं का म्हणताय तुम्ही, कारण की थ्रू आउट द प्रोसेस रेट हा कॉन्स्टंट राहत नाही ॲव्हरेजमध्ये. ॲव्हरेज म्हणजे कसं आहे, ह्याच ग्राफमध्ये बघा थोडंसं, किंवा इकडे सेपरेट ग्राफ काढतो मी. इथं बघा, इथं सेपरेट ग्राफ काढतो. हे बघा सेपरेट ग्राफ काढूयात आपण. हे बघा कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइमचं ग्राफ काढलं आणि हे समजा फक्त मी ते रिॲक्टंटला पुट ऑन केलं. तर रिॲक्टंटमध्ये टाइम जसं जसा होत जाईल तसं रिॲक्टंटचा कॉन्सन्ट्रेशन काय होत जातो, डिक्रीज होत जातो. रिॲक्टंटचा कॉन्सन्ट्रेशन काय होत जातो, डिक्रीज होत जातो. मग मी विचार केला, जर जे असे इथून निघाला टाइम, मग इथला टाइम, मग इथला टाइम, मग इथला टाइम, हे असे छोटे छोटे इंटरवल जर करून बघितलं मी, तर तुम्हीच मला सांगा. हे बघा, हा A, हे B, हे C, हे D आणि हे E. मग तुम्हीच मला सांगा ह्यात इथं काय असेल, रेट ऑफ रिॲक्शन जास्त असेल कारण की कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. इथं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, रेट पण कमी झालं. इथं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, रेट पण कमी झालं. इथं परत कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, आणखीन रेट कमी झालं. म्हणजे जसं जसं कॉन्सन्ट्रेशन टाइम होत जाईल तसं जसं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जाईल, आणि जसं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जाईल ऑब्व्हियसली तसं रेट कमी होत जाईल. म्हणजे थ्रू आउट द प्रोसेस ABCDE चा रेट सेम आहे की डिफरंट आहे, डिफरंट आहे. म्हणून ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन हे थ्रू आउट द प्रोसेस कॉन्स्टंट राहत नाही.
म्हणून तो आपण यूज करत नाही त्याला. मग आपण कोणाला यूज करतो? इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शनला. आपलं ठरवायचं आहे की ह्या पॉईंटला रेट बघायचा आहे, तेवढंच बघितलं 20 मिनिटला. आधी किती होतं नंतर किती होतं काहीही देणं घेणं नाही, काही देणं नाही. आता तुमचंच बघा ना, तुम्ही आधी अभ्यास किती करत होतात याचं काही देणं घेणं नाही, बट आज तुम्ही अभ्यास करत असाल तर फार महत्वाचं आहे, म्हणजे हे शांततेचा वेळ आहे, आजचं तुमचं बघितलं जातं. नेक्स्ट, तर इथे बघा बाळांनो, मग इथं लक्ष द्या. तर ड्युरिंग द केमिकल रिॲक्शन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, हे बघा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिणे म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. हे स्क्वेअर ब्रॅकेट लिहिणे म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन, मे बी रिॲक्टंट और मे बी अ प्रोडक्ट, काही असेल ते. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिणे म्हणजेच काय असतं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिणे म्हणजे काय असतं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. कॉन्सन्ट्रेशन म्हणतात त्याला. काय म्हणतात? कॉन्सन्ट्रेशन. पूर्ण शब्द लिहिण्याच्या ऐवजी स्क्वेअर ब्रॅकेट करून आर केलं तर चालतं. हे बघा इथं बघा, ड्युरिंग द केमिकल रिॲक्शन अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिक्रीजेस. मी मुद्दाहून असं बाण खाली केले. मी ते डिक्रीज आणि इन्क्रीज फुल फॉर्ममध्ये लिहिण्यापेक्षा शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो, ते लक्षात राहतं. खाली बाण डिक्रीज, वर बाण इन्क्रीज. हे बघा, ड्युरिंग द केमिकल रिॲक्शन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिक्रीजेस अँड द रेट ऑफ रिॲक्शन ऑल्सो डिक्रीजेस. मी तुम्हाला म्हणलं आताच. दुसरी गोष्ट आहे इन्स्टंटेनियस. बघा, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन इज मोर अप्लिकेबल. लक्ष द्या, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन इज मोर अप्लिकेबल. ह्याला अंडरलाईन करून ठेवा तुम्ही तसं. Instantaneous rate of reaction is more applicable than average rate of reaction. असं का? Instantaneous rate of reaction more applicable than average rate of reaction असं का? तुम्ही सांगा, तुम्हीच सांगा. तुला काय सांगणार ते मी आता जे सांगितलं. कारण की सर, बिकॉज सर ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन इज नॉट कॉन्स्टंट थ्रूआउट द रिॲक्शन. ते वेळोवेळी बदलत जातं सर. जसं आम्ही एखादी तुम्ही स्कूटी घेतलात किंवा एखादी गाडी घेतलात तर सुरुवातीला ॲव्हरेज पुष्कळ देतं, 1-2 वर्ष ॲव्हरेज पुष्कळ देतं, 1-2 वर्षांतर ॲव्हरेज परत कमी होतं, आणखीन 2 वर्षांतर ॲव्हरेज कमी होतं, आणखीन 2 वर्षांतर ॲव्हरेज परत कमी होतं, आणि ते आपण सर्व विकून टाकतो, अजून नवीन गाडी घेतो. इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शनलाच आपण रेट ऑफ रिॲक्शन म्हणायचं. ह्याच्या पुढे लक्षात ठेवा, आता जे काही आपण एक्सप्रेशन लिहिणार आहोत ते सगळे डीच्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, क्विक फास्ट रिव्हिजन करून घेतो, कारण की आता वेळ जास्त व्हिडिओ चाललाय तर याला शॉर्टकटमध्ये समजून सांगणं माझं काम आहे. तर रेट ऑफ रिॲक्शन म्हणजेच काय? चेंज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट बाय टाइम किंवा चेंज इन द कॉन्सन्ट्रेशन बाय टाइम. जे ग्राफमध्ये बघू शकता की डिक्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अँड इन्क्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट बाय टाइम. आणि का जिथपर्यंत डिक्रीज किंवा इन्क्रीज होतो तिथपर्यंत आपण केमिकल कायनेटिक्स शिकतो. जिथून कॉन्स्टंट झालं ते आपण इक्विलिब्रियम चॅप्टरमध्ये शिकतो, ते आताच भेटलं. आणि प्रेशर फॉर्ममध्ये असेल तर चेंज इन द प्रेशर ऑफ रिॲक्टंट ऑफ प्रोडक्ट बाय टाइम. शॉर्टकटमध्ये आलं, सोपं आहे, उगाच जास्त वेळ लागलाय तुम्हाला सांगायला. युनिट बघा, लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर मोल पर लिटर पर टाइम आणि गॅसमध्ये असेल तर ॲटमॉस्फिअर पर टाइम. तुम्ही या मोल पर लिटर टाइमला मोल पर DM³ पर टाइम म्हणू शकता. मग टाइम काय मोजणार? टाइम युनिट काय घेणार टाइमचं? मे सेकंड घ्या, मिनिट घ्या, आवर घ्या, डे घ्या, काय फरक पडत नाही. बट याचा युनिट सेकंड असतो, हे लक्षात राहू द्या. द नेक्स्ट आहे रेट ऑफ रिॲक्शनला एक्सप्रेस करण्याच्या 2 वे आहेत, ॲव्हरेज, इन्स्टंटेनियस. आणि ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शनला लास्ट टाइम इंटरव्हल लागतं. मी तुम्हाला आता सांगितलं बाईकचं एक्झाम्पल आणि एक्झामचं एक्झाम्पल, 2 एक्झाम्पल सांगितलं. तर ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शनला पुष्कळ वेळ लागतो, त्याच्यामुळे हे काय तेवढं आपल्यासाठी ॲप्लिकेबल नाही. आपल्यासाठी ॲप्लिकेबल आहे इन्स्टंटेनियस रिॲक्शन, कारण की आपण त्या क्षणाला विचार करतो, त्या क्षणाचा विचार करतो, म्हणून हे जास्त महत्त्वाचं आहे. थ्रूआउट द प्रोसेस कसं रिॲक्टन जसजसं डिक्रीज होत जाईल तसतसं रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा डिक्रीज होत जातो. आणि इन्स्टंटेनियस रिॲक्शनला जास्त महत्त्व आहे ॲज कम्पेअर टू ॲव्हरेज, कारण की ॲव्हरेज थ्रूआउट द प्रोसेस सेम राहत नाही. म्हणून ह्याच्या पुढून रेट ऑफ रिॲक्शनलाच इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन म्हणत चला, किंवा इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शनलाच रेट ऑफ रिॲक्शन म्हणत चला. केवढं फास्टमध्ये खतरनाक रिव्हिजन केलं आहे तुमचं. बाय.